प्रहार व्यंग संघटनेच्या वतीने सिन्नर येथे भव्य रॅली काढत शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भव्य मोर्चा। प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर व प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुका यांच्यातर्फे आज सिन्नर बस स्टँड येथून तहसील कार्यालय सिन्नर येथे रॅली काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता सिन्नर तहसील कार्यालय येथे उपोषणास बसले आहेत। मागील 7 दिवसांपासून श्री बच्चूभाऊ कडू अन्नत्याग आंदोलनात बसले आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आज सिन्नर तहसील येथे उपोषण सुरू केले आहे। संपूर्ण मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी दिवंगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ पाचोरे, तालुकाध्यक्ष कैलास तातीर, कार्याध्यक्ष विलास खैरनार, ओबीसी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, सिन्नर तालुका संपर्क प्रमुख सुनील जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, युवा तालुकाध्यक्ष दत्ता लोंढे, नंदू शिरसाट, महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले, कविता खैरनार, संगीता आगळे, संगीता लोखंडे, दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष मालन आव्हाड, सीमा वाकडे, ताराबाई जोमान, भगवान पगार, गणपत नाठे, आनंद सातभाई, प्रकाश थोरात, विशाल काकड, मंगेश उगले, योगेश बिडवे, वाल्मिक शिरसाट, योगेश कांढाळ, मारुती लांडगे, चंद्रकांत काकड, दिगंबर शिरसाट, बाळासाहेब सहाणे, रामनाथ तांबे, प्रकाश भाजिरे व दिव्यांग बांधव व प्रहार सैनिक यावेळी आंदोलनास उपस्थित होते।